हॅलो, हाय, नमस्कार. आज मी आले आहे माझ्या गावी म्हणजे कोकणात. आत्ताच मी कुडाळ स्टेशनला उतरले आणि इथून आता मी बाहेर जाणार आहे मम्मी पप्पांना भेटायला. मम्मी पप्पा ऑलरेडी अगोदरच्या ट्रेनने आले होते. आता बस त्यांना भेटूया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरू करूया. मम्मी भेटली आहे मला आता. पप्पा पुढे गाडी घेऊन येते. ही आता आमची गाडी येत आहे. सो हे आहे आमचं गावचं घर. दुपारी आम्ही थोडंसं जेवून घेतलं आणि एक छोटासा नॅप घेतला तो आणि बाहेर येऊन बघितलं तर खूप जोराचा वारा सुटला होता आणि ढगही आले होते. पावसाचे बारीक बारीक थेंबही कुठेतरी अंगाला जाणवत होते. पावसाळा आणि मे महिना हे एक वेगळंच कॉम्बिनेशन अलीकडच्या काळात आपल्याला बघायला मिळत आहे. हा अशा प्रकारचा वारा मी पहिल्यांदाच अनुभवत आहे. आय डोंट नो तुम्हाला व्हिडिओमध्ये किती कळत असेल ते, पण खूप जोरात वारा सुटला आहे. आता आम्ही आंबे शोधायला चाललोय. आणि एवढा वारा सुटलाय की आता पाऊसच येईल असं वाटतंय. चला बघूया आपण आहेत का आंबे पडलेले. हे आमचं पाटलं दार आहे, म्हणजे गावच्या घराचं मागचं दार. आणि हे बघा इथे एवढे आंबे पडलेले आहेत. मध्ये कापलं ना परंपरेकडे काय चांगलं असलं का मस्तच होतो आपण. अशा या अवकाळी पावसामुळे आंब्यांचं अर्थातच शेतकऱ्यांचं होणारं नुकसान याच्या न्यूज आपण वर्षानुवर्ष ऐकतच आलेलो आहे. असो, हा एक वेगळा विषय आहे डिस्कस करण्यासाठी. तोपर्यंत आपण आंबे गोळा करण्यावरती फोकस करूया. आता इथे दुसऱ्या ठिकाणी मम्मी आणि काका मिळून थोडीफार जांभळं पण काढत आहेत. दाखव. अरे वा. आणि हे बघा, हे आमचं घर आहे. सो आता घरी जाऊन मी जांभळं एन्जॉय करणार आहे. असा होता गावाकडचा माझा पहिला दिवस. असेच काही गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे ट्यून अँड सबस्क्राईब टू माय चॅनेल.